नशेखोरांना संजय नगर पोलिसांनी घडवली अद्दल. ज्येष्ठांसमोर भर चौकात मागायला लावली माफी. सांगलीतील चिंतामणी नगर परिसरातील रिक्षा स्टॉपवर 2 दिवसांपूर्वी नशेखोरांनी धिंगाणा घातला होता. या ठिकाणी असणाऱ्या बाकड्यांची तोडफोड करत दहशत माजवली. या घटनेनंतर ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले. याची गंभीर दखल घेत संजय नगर पोलिसांनी या दोघांना भर चौकात आणत पोलिसी खाक्या दाखवलाय. ज्येष्ठ नागरिकांसमोर हात जोडत भर चौकात ज्येष्ठांची माफी मागायला लावलीये. पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईचं ज्येष्ठ नागरिक संघटनेनं कौतुक केले. चिंतामणी नगर येथील रिक्षा थांब्याजवळ महानगरपालिकेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 बाकरी ठेवण्यात आली आहेत. रोज सायंकाळी चिंतामणी नगर, घनश्याम नगर, संजय नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक येथे एकत्र येत असतात. मात्र नशेखोरांच्या दमदाटीमुळे आता त्यांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालं होतं. या ठिकाणी नशेखोरांचा अड्डाच तयार झाला होता. सोमवारी रात्री 2 नशेखोरांनी या ठिकाणी दहशत माजवत बाकड्यांची तोडफोड केली. त्यानंतर काल याचा तीव्र पडसाद उमटले. चिंतामणी नगर ज्येष्ठ नागरिक संघटनेनं पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना निवेदन देऊन नशेखोरांवर तसेच दहशत माजवणाऱ्या तरुणांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर निरीक्षक कदम यांनी तातडीनं या दोघांना पोलीस ठाण्यात आणलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली त्या त्यांना नेण्यात आलं व ज्येष्ठ नागरिकांनाही बोलवण्यात आलं. दोघांनाही ज्येष्ठ नागरिकांची हात जोडून माफी मागायला लावली. पुन्हा असं कृत्य होणार नाही याची खात्री दिली. पोलिसांनी तत्परतेनं दाखवलेल्या भूमिकेचं नागरिकांनी स्वागत केलंय.